तर शेतकरी मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आणि फेसबुकच्या माध्यमातून आपल्या ग्रामीण भागामध्ये शेतीमध्ये नवीन नवीन प्रयोग करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आपण माहिती घेऊन आलेलो आहोत। पुणे येथे महात्मा फुले कृषी विद्यालयामध्ये कृषी प्रदर्शन चालू आहे। त्यामध्ये आपण हे जे फळबाग पाहत आहोत याबद्दल आपण माहिती घेणार। तर सर, आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना प्रश्न सांगा की हे कशाची लागवड आहे? आता आपण उभे आहोत ती झुकिनीची लागवड आहे। झुकिनी ही अमेरिकन फळभाजी आहे। तर ती आपल्या काकडी वर्गीय आणि भोपळा वर्गीय या परिवारातली आहे। ही आपलं म्हणजे हिचं पीक 4 महिन्याचं असतं आणि जवळजवळ 40व्या दिवशीला फळ लागायला सुरुवात होते। डायबिटीज असेल किंवा वजन कमी करायचं साठी असेल तर सॅलड मध्ये किंवा भाजी सारखं आपली भोपळ्याची भाजी करतात तशी याची भाजी करतात। बरं, तर हे बघू शकता शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे ही आपण कुठं बघली असेल भाजी। याच्यामध्ये 2 कलर मध्ये राहतात। हो, 2 व्हरायटी त्याच्या, 2 वाहन आहेत। एक डुंजा म्हणून जी हिरवी असते आणि सोले सेलो म्हणून पिवळी व्हरायटी याची आपल्याकडे आता सध्या प्रात्यक्षिकाला उपलब्ध आहे। बरं, तर बघू शकता शेतकरी मित्रांनो, तिकडं पिवळी व्हरायटी आहे आणि इकडं ही हिरवी व्हरायटी आहे। तर या दोन्ही मध्ये काय फरक असते बरं? फरक काय नसतो, सेम सगळं असतं, फक्त कलर वेगळा असतो। म्हणजे सॅलड मध्ये जास्त रंगबिरंगी ज्यांना हॉटेल वगैरे मध्ये वापरतात ते मग पिवळीचा वापर जास्त करतात आणि खाण्यासाठी आपल्या डायबिटीज याच्यासाठी हिरवी चांगली असते। ही जरा जास्त गोड असते। पिवळी का? पिवळी जरा। बरं बरं, तर मग आम्हाला सांगा आता की कोणत्या कोणत्या जमिनीत येऊ शकते? जमीन म्हणजे त्याला ऍसिडिक जमीन लागते, त्याचा पीएच 7च्या खाली लागतो। पण ही जी जमीन आपण इथं आता जे प्रात्यक्षिक केलेले तिचं जमिनीचा पीएच होता 8.5, पण तरीही आम्ही जैविक खतं वापरून ट्रायकोडर्मा ॲझोटोबॅक्टर ही खतं वापरून ती जमीन याला सुकर बनवलेली आहे आणि सुयोग्य बनवलेली आहे। त्याच्यावर सुद्धा आपलं हे पीक आलेलं आहे आणि 25 ते 32 डिग्री याला तापमान लागतं। बरं, तर आता एकंदरीत ही किती गुंठ्याचा प्लॉट आहे? 3 गुंठ्याचा प्लॉट आहे। 1.5 गुंठ्याचा हिरवा आणि 1.5 गुंठ्याचा पिवळ्याचा प्लॉट आहे। बरं, तर मग याची किती बाय किती वेळ लागवड करावं लागते असं? म्हणजे 11 मीटरचा आपला हा बेड आहे, त्याच्यावर 60 सेंटीमीटर अंतर ठेवून आणि मध्ये 2 फूट असे अंतर ठेवून 2 वाफ्यामध्ये अशी लागवड करावी लागते आणि 2 झाडांमध्ये पण 2 फुटाचं अंतर लागतं। बरं, तर मग आता याचं वातावरण तुम्ही सांगलेलं आहे, किती डिग्री पर्यंत येऊ शकते? 25 ते 35 डिग्री पर्यंत ही येऊ शकते। याचं नावच समर स्क्वॅश, याला पाण्याची पण जास्त नाही लागत आणि उन्हाचं जास्त ओपन कल्टिवेशन आहे, ओपन लागवड केली तरी चालते। आम्ही ओपनच केलेली आहे, फक्त मलचा अंतरलेला आहे की ज्यांच्यामुळे त्याला पाण्याची कमतरता कमी भासेल। बरं, आणि सर आम्हाला सांगा आता याची लागवड हे पीक किती महिन्याचं आहे? म्हणजे 3 ते 4 महिन्याचं पीक आहे आणि 40व्या दिवशी याला फळ लागतं। बरं, आणि दुसरं एक सांगा की आता याची लागवड कोण्या महिन्यात म्हणजे कोण्या हंगामामध्ये करावं लागेल? जे उन्हाळी हंगाम असतो जून जानेवारी ते फेब्रुवारी या महिन्यात त्याची लागवड करावी, कारण त्यावेळेस तापमान त्याला योग्य असं असतं। बरं, आणि याचे रोप वगैरे कुठं भेटतात का सीड असतं? नाही, रोप पण भेटतात पण सीड कमी पैसे भेटतात, 5 रुपयाला एक सीड भेटतं। बरं बरं, आणि किती उत्पादन याची क्षमता असते? उत्पन्नाची क्षमता म्हणजे एका झाडापासून 10 ते 12 फळं भेटतात आणि आपल्या या प्लॉट मधून 3 गुंठ्याच्या आपण 6 क्विंटल पर्यंत उत्पन्न काढलेलं आहे आतापर्यंत। बरं, आणि एकंदरीत त्याच्यावर रोग कोणते येतात काय? रोग म्हणजे आता ही डुंजा जी वाण आहे हिरव्या झुकिनीचा, तर तो प्रत्येक व्हायरसला म्हणजे पावडरी मिल्ड्यू झालं किंवा लीफ मोझॅइक व्हायरस म्हणून व्हायरस असतात, त्या व्हायरसला प्रतिकारात्मक म्हणजे त्याच्यावर तो व्हायरस होत नाही याच्यावर का? हा। बरं, आणि मग याच्यावर रासायनिक वगैरे कोणतं काय करावं लागतं? नाही, रासायनिक नाही, आम्ही जैविक खतं वापरली आहे तिथं सगळी। त्यामुळं आम्ही वर्मीवॉश, जीवामृत आणि निंबोळीचं तेल असतं त्याचा स्प्रे दर 15 दिवसांनी केलेला आहे, ज्यामुळे आमच्यावर जास्त कीटक प्रादुर्भाव जाणवलेला नाही आणि तिथे सापळे वगैरे रचलेले त्यासाठी कीटकांसाठी। बरं बरं, म्हणजे एकंदरीत हे नवीन शेतकरी जे प्रयोग करणार त्याच्यासाठी आधुनिक क्रांती ठरू शकते? हो, ठरू शकते। जर त्याला मार्केट भेटलं आणि हॉटेल्स बरोबर जर चांगलं त्याचा संबंध झाले, डीलरशिप भेटली तर नक्कीच ही भाजी जवळजवळ 200 ते 300 रुपये किलोला सुद्धा जाते। बरं, या उन्हाळ्याच्या हंगामात। बरं, तर नक्की नवीन पीक म्हणून शेतकऱ्यांनी विचार करायला पाहिजे। बरं, तर तेच आता नवीन तरुण शेतकरी काहीतरी शोधात आहेत, काय करणार पाहिजे? तर नवीन तरुण शेतकऱ्यांना याबद्दल काय आव्हान राहिले या पिकाबद्दल? या पिकाबद्दल असं आहे की आपण जास्त देशी भाज्या वापरून त्याचं कमी उत्पन्न निघतं किंवा कमी हे निघतं, तर आपण जैविक खत वापरून कमी पाण्यात आणि उष्ण तापमानात आपल्याकडे हे पीक दुसऱ्या देशातून आलेलं असलं
तरी आपण हे पीक होऊ शकतो. आणि एक्सपोर्ट आणि इम्पोर्ट मध्ये जर आपण नीट त्याचा अभ्यास केला आणि त्याच्यावर जर काम केलं तर एक्सपोर्टने ही भाजी जास्त महाग पण जाते आणि आपलं उत्पन्न कमी मध्ये सुद्धा म्हणजे थोड्या जागेत आपण आधी प्रयोग करून बघावा, माझी अशी इच्छा आहे. आणि जर तिचा आपल्याला जर फायदा भेटला आणि जर ती चांगली उगली तर मोठ्या प्रमाणात ती केली तर जास्त फायदा भेटतो. तर मग कुणाला लावायचं असेल तर हिचं बी कुठं मिळेल? बी मार्केटमध्ये कुठे पण भेटतं किंवा ऑनलाईन पण आपल्याला भेटतं. गुंजावर वाहनाचं बी चांगलं असतं कारण ते वेगवेगळ्या व्हायरसला आपण मगाशी म्हणलं तसं प्रतिकारात्मक असतं. काय म्हणजे याचं पुन्हा बी जमते का? नाही, पुन्हा नाही जमत. एक झाड काढावं लागतं पूर्ण 3-4 महिन्यानंतर. फळाला बी लागते ते वापरतात हा, फळाची बी वापरता येते. हो, म्हणजे या फळातलं बी वापरता येते. हो. बर. तर नक्की तरुण शेतकरी मित्रांनो, तुम्हाला जर या लागवडीबद्दल माहिती विचारायची तर नक्की विचारू शकता. आणि जर आपल्या कृषी विद्यालयामध्ये माहिती मिळेल ना सगळी? हो, कृषी महाविद्यालयामध्ये माहिती मिळेल सगळं. बरोबर. तर नक्की युवा शेतकरी मित्रांनो, आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब, व्हिडिओला लाईक करा आणि नक्की नवनवीन प्रयोग बघत राहा. जय जवान जय किसान.